नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अद्यापही आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आज बघूया दिवसभरातल्या ताज्या घडामोडी. अशा आहेत आजच्या ठळक बातम्या. अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अधिकारी महेश पाटील यांनी आज 22 ऑगस्ट रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आगामी सण आणि उत्सव शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पाडावे यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या तयारीवर सविस्तर चर्चा केली. या व्यतिरिक्त वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचे निर्देशही देण्यात आले. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदार उपस्थित होते. बैठकीनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी त्यांनी भेट दिली. यानंतर त्यांनी कावड पालखी महोत्सवाचा आढावा घेत श्री राज राजेश्वर मंदिरापासून ते गांधीग्रामपर्यंत रस्त्याची पाहणी केली. यासोबतच या महोत्सवाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाळवदी येथे प्रेम प्रकरणातून एका 32 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैलेशचे 19 पासून परिसरातील एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. संबंधित महिलेचे शेगाव येथे लग्न झाले होते. काही महिन्यापूर्वी शैलेश हा त्या महिलेला आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी महिलेला शोध घेऊन तिच्या पतीच्या ताब्यात दिले होते. दरम्यान महिला आपल्या प्रेरकासोबत पळून गेल्याची माहिती तिच्या पतीला समजली. त्यानंतर पतीने महिलेच्या वडिलांना बोलावून तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार महिलेचे वडील तिला घरी घेऊन आले. दरम्यान शुक्रवार रात्री शैलेश तलगोटे हा महिलेच्या घरी आला. त्याने घराचा दरवाजा ठोठावून महिलेला आपल्यासोबत येण्यास सांगितले. यावेळी महिलेच्या वडिलांनी शैलेशच्या डोक्यात काठीने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात शैलेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास उरळ पोलीस करीत आहे. अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील ख्रिश्चन कॉलनी परिसरात मध्यरात्री एका दुचाकीसह 2 चारचाकी वाहने जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील सकाराम घोलप हे आपले काम संपवून पेट्रोल संपल्यामुळे दुचाकी रस्त्यावर पार्क करून घरी गेले होते. या दरम्यान पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्याची स्कूटी जळालेल्या अवस्थेत आढळली. या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन कोणी व का जाळले याचा कसून शोध पोलिसांकडून सुरू आहे. सुनील सकाराम घोलप. मी रात्री 12-12:30 इथे गाडी लावून गेलो. पेट्रोल थोडं कमी होतं म्हणून बाहेर गेलो कामानिमित्त. त्याच्यानंतर 4:30 वाजता आलो तर माझी पूर्ण गाडी जळलेली मिळाली होती. ते पाहिल्यानंतर मी पोलीस चौकीला गेलो. तिथे सगळे लॉक दरवाजे बंद होते. बसलो तिथे. त्यानंतर अजून परत 3-4 चक्कर अजून मारले. ते म्हणाले रिपोर्ट झाला, आम्ही येतो म्हणणे पंचनाम्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे काढून आम्ही आरोपी शोधतो म्हणतो. ते तर कोणावर घेऊ नाही शकत आपण, कारण की माझा दुश्मनच नाही आणि कोणी संशय कोणावर घेऊन, पण दळणाऱ्याने कोणीतरी केलं असेल. ते मागणी म्हणजे एवढंच आहे की ते आरोपी पकडण्यात यावं आणि माझी गाडी जशी आहे तशी परत द्यावं मला. बाकी काही अजून अपेक्षा नाही आम्हाला. अमरावती महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी गाडगेळकर पोलीस ठाण्यात धाव घेत शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. शाळेचे संचालक प्रशांत राठी यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली असून राजेशच्या मृत्यूस महर्षी पब्लिक स्कूल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. राजेशची प्रकृती बिघडलेली असतानाही शाळा प्रशासनाने त्याच्याकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही. उपचारासाठी आवश्यक ती तत्काळ मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. शाळेच्या कथित हलगर्जीपणामुळेच राजेशचा मृत्यू झाल्याचे सांगत संचालक प्रशांत राठी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजेशच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांकडून तक्रारीची दखल घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची पोलीस तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. 14 तारखेला राजेश बाबू बेठेकर या विद्यार्थ्याची शाळेतच तब्येत खराब झाली आणि त्याचा तसं बघता आदिवासी विद्यार्थ्याचं अनुदान घ्यायचं काम फक्त संस्थाचालकांना करायचं
आणि मृत्यू झाल्यावर मग परिवारांना नेलं, आदिवासी विभागाने नेलं, गृह विभागाने नेलं, अशा एकमेकावर त्या जबाबदाऱ्या ढकलायच्या, हे या प्रशासनाची भूमिका दिसूच असून 14 तारखेला त्याची तब्येत खराब झाल्यावर त्याला उपचार करणे किंवा डॉक्टराकडे नेणे हे महर्षी पब्लिक स्कूलचं काम होतं. कारण या आदिवासी विभागाचं अनुदान हे शासनाकडून आदिवासी विभागाकडून महर्षी पब्लिक स्कूलला मिळते. त्यात त्याच्या जेवणाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था व उच्च दर्जाचं भोजन व्यवस्था ही त्या संस्थेची जबाबदारी असताना एकीकडे करोड रुपये त्या अनुदानाचा लुटायचं आणि इकडे आदिवासी विद्यार्थ्यांना कुठल्याही सोयीसुविधेपासून वंचित ठेवून त्यांना दुर्लक्षित करायचं, ही फक्त काम या महर्षी पब्लिक स्कूलनी आणि त्या संचालकांनी केलेलं आहे. याआधी देखील आपण सगळ्या प्रसारमाध्यमांना आणि वृत्तवाहिन्यांना माहितीच आहे की महर्षी पब्लिक स्कूल हे गेल्या कित्येक वर्षापासून निकृष्ट दर्जाची शिक्षण व्यवस्था पुरवण्यासाठी या शहरात प्रसिद्ध असून पुन्हा देखील हा त्या निकृष्ट दर्जाचा कळस या महर्षी पब्लिक स्कूलने गाठून राजेश बाबू बेठेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू या शाळेत झालेला आहे. काय एकंदरीत तुमची मागणी आहे आता? आमची मागणी हेच राहील, परिवाराची सुद्धा हीच मागणी आहे की या विद्यार्थ्याच्या मृत्यूला केवळ शाळा आणि शाळेचं प्रशासन जबाबदार आहे. त्याच्यामुळे या महर्षी पब्लिक स्कूलचे संचालक प्रशांत राठी व त्यांचे संपूर्ण संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या शाळेच्या इंग्रजी नामांकित शाळेची मान्यता जी आहे ती रद्द करून त्यातील संपूर्ण विद्यार्थ्याला कुठेतरी स्थानांतर करून किंवा इतर दुसऱ्या शिक्षण व्यवस्था राबवून या शाळेची मान्यता तात्काळ परमनंट व्यवस्था बंद केली पाहिजे. तुमची समोरची भूमिका काय असणार? आमची समोरची भूमिका हीच राहील, जर विभाग कुठलाही असू दे, आदिवासी विभाग असू दे, गृह विभाग असू दे, यांनी जर निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा या प्रकरणात केला तर आज आपण या परिवारासहित त्या निवेदन देण्यासाठी आलो. याचा पुढचा टप्पा जो राहील तो आमचा तीव्र निषेध राहील आणि जोपर्यंत या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा कायम राहील. मी शुभम अनिलराव जवंदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी शहर प्रमुख, विधानसभा समन्वयक. अमरावतीच्या बेलोर विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक नाईट लँडिंग सुविधा नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. मध्ये DGCAची पाहणी होणार असून त्यानंतर नाईट लँडिंगची अधिकृत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. अमरावती विमानतळावर 16 एप्रिल 2025 रोजी अलायन्स एअरलाइन्सच्या माध्यमातून अमरावती मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लक्षात घेता नजीकच्या काळात अमरावती, पुणे, तिरुपती, हैदराबाद, सुरत आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यानंतर अमरावती अधिक शहरांशी जोडण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अकोला महावितरणच्या अकोट विभागाअंतर्गत येणाऱ्या 33 kV गोर्धरा उपकेंद्राचे लोकार्पण खासदार अनुप धोत्रे, प्रकाश भारसाकळे आणि महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 20 ऑगस्ट रोजी करण्यात आलं. या नवीन उपकेंद्रामुळे गोर्धा, तळेगाव, हिंगणी आणि सोनवाडी परिसरातील घरगुती तसेच कृषी ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी या गावांना खंडाळा व दानापूर उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात होता. मात्र वाहिन्यांची लांबी अधिक असल्याने वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे वीज पुरवठ्याचा दर्जा सुधारण्यासाठी गोर्धा येथे स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यात आलं. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 2,27 लाख रुपये खर्च करून 5 MVM क्षमतेचे हे उपकेंद्र उभारण्यात आलं आहे. 3 स्वतंत्र वाहिन्यांमधून 1053 घरगुती आणि 1079 कृषी पंप ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच जुन्या उपकेंद्रामधील भार कमी होऊन वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. अमरावती परतवाडा येथील सिव्हिल लाईन भागात राहणारे निवृत्त न्यायाधीश मोहम्मद सादिक मोहम्मद उमर यांच्या बंद घराचा कडेकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 11,90,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीसह तब्बल 80 CCTV कॅमेरे, 210 CDRचे तांत्रिक विश्लेषण करून 3 दिवसात टोळीचा छडा लावत त्यांना गजाआड केले आहे. पोलिसांनी चोरी केलेल्या ऐवजापैकी बहुतांश ऐवज चोरट्यांकडून जप्त केला. या गुन्ह्यात पोलिसांनी श्रीरंग चंद्रचूड, रत्न पारखी, प्रशिक संतोष बारसे, आकाश उर्फ कोबरा, विनोद कंगाले, साहिल उर्फ बंटी बाळकृष्ण वाघपांजर, अक्षय बाळू जुनघरे,
आणि आकाश उर्फ पक्या सुरेश धुर्वे या 6 चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही अट्टल टोळी असून त्यांनी चोरीच्या 8 दिवस आधी एकत्र येऊन त्याचा कट रचला होता. एका आरोपीने घराची रेकी करून माहिती पुरवली तर 5 जणांनी चोरी केली. त्यांनी सुरुवातीला 15 ऑगस्टला चोरीचे नियोजन केले होते, परंतु ते शक्य न झाल्याने 18 ऑगस्टला पहाटे घरफोडी केली. चोरीनंतर 2 आरोपी भुसावळ, 2 अमरावती, 1 आरोपी मध्य प्रदेशात पसार झाला होता. पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 67.2 ग्रॅम सोन्याचे दागिने, 76,700 रुपये रोख, 3 वाहने आणि 5 मोबाईल असा एकूण 11,22,686 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवृत्त न्यायाधीशांच्या घरातील या चोरीचा छडा लावण्यासाठी SP निकेतन कदम यांनी आदेशित केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व परतवाडा पोलिसांनी उत्तम समन्वय साधत या चोरट्यांना गजाआड केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशीझाशी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल 6,44,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 19 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेपासून 20 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी कैलास हरिकृष्ण मारोडे हे घरात हजर नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील 2 लोखंडी अलमारींचे लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन अंदाजे 191 ग्रॅम असून त्याची किंमत 5,34,800 रुपये आहे. तसेच अंदाजे 250 ग्रॅम चांदीचे दागिने, सिक्के व इतर वस्तू किंमत 10,000 रुपये तर 1 लाख रुपये रोख असा एकूण 6,44,800 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार श्रीकांत निचाळ हे स्वतः करीत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे. संग्रामपूर प्रतिनिधी अमोल ठाकरे, अजिंक्य भारत न्यूज. महायुतीमध्ये फूट पाडण्याचा आणि महायुतीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असून त्यांनी महायुतीत खडा टाकण्याचे काम करू नये असा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निधी वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर आणि विरोधकांच्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार हे किती स्वावलंबी आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे. त्यामुळे त्यांना कोणी शिकवण्याची किंवा आवाहन करण्याची गरज नाही. पुणे महानगरपालिकेच्या निधी वाटपाबाबत जो काही विषय किंवा तिढा निर्माण झाला आहे त्यावर सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार लक्ष ठेवून आहेत. योग्य वेळी त्यावर बोलले जाईल आणि सुनेत्रा वहिनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवतील. राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करून महायुतीवर निशाणा साधण्याचा किंवा महायुतीमध्ये फूट पाडण्याचा संजय राऊत यांचा मनसुबा कधीही यशस्वी होणार नाही. महायुती भक्कम आहे आणि सर्व काही व्यवस्थित सुरू आहे असे स्पष्टीकरणही अमोल मिटकरी यांनी दिलं. बोलतील ना, त्यांनी आवाहन केलं आणि बोललं पाहिजे असं कुठं काही समीकरण नाही. अजितदादा किती स्वावलंबी होते हे अख्ख्या देशाला, राज्याला माहित आहे. आणि आता राहिला प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या निधी वाटपाच्या संदर्भामधला जो इश्यू आहे त्यावर सुनेत्रा वहिनी, खासदार पार्थ दादा हे लक्ष ठेवून आहे, योग्य वेळी बोलतील. महायुतीमध्ये खडा टाकण्याचं काम संजय राऊत साहेबांनी करू नये. जे काय आहे ते आमचं व्यवस्थित सुरू आहे. महायुती भक्कम आहे आणि त्यांच्या अशा बोलण्याने त्यांना जर वाटत असेल की राष्ट्रवादीला उचकून त्यांनी महायुतीला टार्गेट केलं पाहिजे तर हा मनसुबा त्यांचा कधी यशस्वी होणार नाही. बाकी पुणे महानगरपालिकेच्या निधी वाटपाचा जो काही तिढा असेल ते आदरणीय वहिनी मुख्यमंत्र्यांशी बोलून सोडवतील.